फडणवीस साहेबाशी तुम्ही आमच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा. गुन्हे मागे घेऊन म्हणले होते घ्या, हैदराबादचे गॅजेट घेऊन म्हणले होते ते पण घ्या, तुम्ही देवदेवतांच्या सगळ्या पुरावे घेऊन म्हणले होते ते घ्या, त्याच्यात GR काढले, तुम्ही त्याच्यात GR काढले ते घ्या, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्या, सातारा संस्थांचं घ्या, हे घेऊन म्हणलेलं तुम्ही 6 महिने झाले हो तुम्ही घ्या ना. काय चुकीचं केलं मी? नाही काहीच नाही. माझं बघा, माझं पहिल्यापासून प्रामाणिक मत आहे, माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे. मायबाप मराठ्यांनो, मी तुमच्यासाठी सरकारला बोलतोय, सरकार काय माझं शत्रू नाही, मी माझ्या समाजासाठी बोलतोय. काहीला वाटत असेल मी बोलतोय फटकळवणी बोलतोय किंवा असं बोलतोय, माझ्या समाजाच्या विरोधात गेला की मी बोलतो, बाकी काय करत नाही. समाजाच्या विरोधात नाही गेला बोलत नाही. गरीब आला तरी तेवढा डोक्यावर हात फिरतोय, श्रीमंत आला तरी तेवढा डोक्यावर हात फिरतोय. माझी समाजाप्रती निष्ठा आहे, मी समाजाला दैवत मानलेले मान. गोर गरीब माझ्या मराठ्यांच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांसाठी मी लढतोय आणि मी खपा नाही त्यांना वाटतं ही अडसरी मराठ्यांच्या आणि सत्तेच्या मधला अडसरी. आणि मग तुम्ही मी माझ्या जातीत तुम्ही तुमची सत्ता यासाठी माझ्या जातीत वाटलो करू का? मी मायबाप मराठ्यांना मी तुमचं वाटलो नाही करू शकत. मी मरल पण वाटलो नाही होऊन घेणार तर ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि ते पण सगळ्या सोयरींची सुद्धा अंमलबजावणी घेणार. त्याशिवाय मी सुट्टी देणार नाही, हटणार नाही. हे आता गैरसमज पसरणार आहेत. पुन्हा सांगतो, यांनी काल बैठक घेतली देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा आमदारांची आणि त्यांना सांगितलं आपण मराठ्याच्या पाठीशी किती आहेत हे गावोगावी जाऊन सांगा. काय सांगणार तुम्ही? आरक्षण द्यायनात तुम्ही, 15-20 वर्ष झाले द्यायनात, काय सांगणार आहेत गावोगावी जाऊन तुम्ही? मराठी काही आहेत का? आणि तुमचं ऐकून तुमच्या मागे पडायला आता तुम्ही त्यांचा स्वार्थ आहे. मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो, जे आमदार आहेत आणि थोडेफार त्यांच्या मागचे कार्यकर्ते त्यांना नाविलाजानं पक्षासाठी बोलावं लागणार हे आपल्याला कळतं. जे पक्षाचे आमदार आहेत मराठ्यांचे ते हे नाविलाजानं पक्षामुळे बोलणार आहेत, त्यांचा नाविलाज आहे आणि थोडेफार कार्यकर्ते बोलणार आहेत. पण आपण आपलं सावध राहा. आपल्या लेकरांना मिळवायचंय, आपल्याला ते घ्यायचंय आणि आपण ते घेणार आहेत. आपण त्याच्यावर ठाम आहे. यांना काय केशी करायच्या, यांना काय करायचं आपण कोर्टात जाऊ. मान्य न्यायालय आपल्याला न्याय देणार 100%. आताही दिलाय, काल सुद्धा यांनी इतक्या तारखे अलीकडे घेतल्या तरी न्यायालय काल न्याय दिलाय आपल्याला की सांगितलं त्यांचा अधिकार आहे आंदोलन करण्याचा, त्यांना आंदोलन करावंच लागणार आहे, करून द्या. संचारबंदी कशी लावली त्याच्यासाठी आपण न्यायालयात जाऊ, त्यांनी नाही उठवली लवकर. आमरण उपोषणासाठी संचारबंदी लावली का? रात्री आमचे लोक उठून नेले त्या दिवशी 5-7, कुणालाच माहित नाही कुंकड घेऊन गेले. हे देवेंद्र फडणवीसचं काम आहे का? काय चुकीचं बोललो आम्ही? आमचे 7 लोक रात्री उचलून दिले, कुठेच मिळवले. कन्नडला नेले, आंबडला नेले, आंबडून पैठणला नेले, पैठणून सिल्लोडला नेले, सिल्लोडून जालन्यात नेले, जालन्यातून संभाजीनगर आणले. का बरं? आणि नंतर आम्हाला तपास लागला त्यांचा दुपारी 3 वाजता की ते सिल्लोडला आहे. आंदोलन कांतरवलीकडची नेले सिल्लोडला. अरे काय राज्य चालवता? तुम्हाला शेवटची विनंती, तुम्हाला आणखीन संधी गेलेली नाही, मराठ्यांचा रोष अंगावर घेऊन आहे. आणि आपले जे आंदोलन आहेत ना मराठा मायबापांनो, इथून पुढचे ठरलेले सगळ्या आंदोलनाचं रूपांतर साखळी आणि आमरण उपोषणात करा. 3 तारखेच्या सहित थांबवा. मी तुमच्याकडे यायला लागलो, आपण चर्चा करून ठरवू काय करायचं. 3 तारखेचा रस्ता रोको थांबवा, मी यायलोय तुमच्याकडे, ठरवू आपण काय करायचं. त्याचं रूपांतर सगळ्यांचं साखळी उपोषणात आणि धरणे आंदोलनात करा. शांततेत काय करायचं ना ठरवू. बघू शेवटी जनता मालक आहे का सरकार मालक. करू द्यायला काय केशी करायची, एकाने हपकायचं नाही. मराठ्यांच्या सगळ्या वकील बांधवांना माझी विनंती आणि इतर जाती धर्मातल्या मराठा बांधवांच्या सगळ्या वकील बांधवांना विनंती, ज्यांच्या गुन्हे दाखल झालेत त्यांच्या पाठीशी उभा राहा. आमच्याजवळ काही नाही देण्यासाठी, तुमचं परिश्रम आमच्यासाठी उभा करा. आणि सगळ्यांनी जिथे केस झाल्यात त्यांच्या जामीन वकील बांधवांनी टाकून घ्या. मराठ्यांच्याही ज्या पोरावर केस झाल्यात त्यांनी वकील बांधवाकडे जा, ते तुमच्या मोफत लढतील. मी विनंती करतो त्यांना की मोफत लढा, हात जोडून विनंती करून सांगतो. आणि आपण जामीन करून घ्या, न्यायालय आपल्याला नंतर न्याय देईल. बघू, आपण केलेलंच नाही. देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम करायले, करू द्या, बघू आता पुढं काय होते. फक्त तुम्ही शांततेत राहा, मी यायलोय समाजाकडे. धन्यवाद. दादा, गेल्या वेळेस जसं 6 टप्पे तुम्ही ठरवले होते तशी यावेळेस आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे? तीच समाजात चाललोय. माझ्याकडे संचारबंदी लावली ना येण्यासाठी समाजाला, मी तिकडे चाललो. तुम्ही नाही रोखू शकत हो. घटनेनं आम्हाला मूलभूत अधिकार दिलेला आहे.
प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तुम्ही करू देत नाहीत म्हणजे हुकुमशाही. एवढा खुनशीपणा मराठ्यांविषयी बंदुकी टाकीता तुमच्या फेसबुक अकाउंटवर, तुमच्या त्या इंस्टाग्रामवर. एवढा खुनशीपणा मराठ्यांविषयी, एवढा जातीवाद पेरलेला तुमच्या मनात. आता खडबडून जागा झाला तो बाहेर निघाला आता. आणि मराठ्यांनो तुम्हाला सांगतो, त्यांनी जरी बैठक घेतली असली ना, आमदारांना सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, मराठ्यांच्या बाजूने बोलायला पाहिजे तुम्ही. कारण आम्ही मराठ्यांसाठी बोलतोय, तुम्ही नेत्यांसाठी बोलताय. मायबाप मराठ्यांना हे सुद्धा शब्द लक्षात असू द्या. समोरचे आमदार आणि कार्यकर्ते पक्षामधले ते त्यांच्या पक्षांच्या नेत्यांकडून बोलायला लागले आणि मी जातीकडून बोलायला लागलो. आणि मी सांगतो जातीला आरक्षण द्या. उलट त्यांनी त्यांच्या नेत्याला सांगायला पाहिजे. आम्ही नाही सांगू शकत मराठा समाजाला. आम्ही एक सांगू शकतो, मला सांगतो, तुम्ही ती अधिसूचनेची अंमलबजावणी करा. सगळ्या आमदारांनी मराठ्याकडून बोलायला पाहिजे. तर मायबाप मराठ्यांनी आपल्याकडून न बोलता नेत्याकडून बोलायला लागले, त्यांच्या नेत्याकडून. आणि मी जातीकडून बोलतोय आणि मला दोषी ठरवायले. म्हणजे ते नेत्याकडून बोलायला, नेत्याला मोठं म्हणायला लागले जातीपेक्षा, आणि मी जातीला मोठं मानलं आणि माझी टीका करते. तेव्हा असं आहे, हे तसं आहे. तुझा नेता तसा आहे म्हणणं, जातीकडून बोल ना. मी जातीकडून बोलतोय, तुझ्या नेत्याला का बोललो मी? तुझ्या नेत्याने चूक केलं. चूक करू नको, मी बोलत नाही. माझं हमेशाच रूल आहे, चूक केली सोडणार नाही. धन्यवाद. तुम्ही म्हणताय की काल तुम्ही महाराष्ट्र बेचिराग पुण्यापासून वाचवला. आता आशिष शेलारांचं स्टेटमेंट आलंय, ते म्हणतात की कट कारस्थानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण काल जरांगेंनी महाराष्ट्र बेचिराग करण्याचा शब्द वापरला. अहो झाला असता आशिष शेलार साहेब, तुम्हाला बी माहिती आहे. तुम्ही तरी किमान तुम्हाला तुमच्याकडून तरी अपेक्षा नाही. तुम्ही चांगलं काम करणार आहेत आणि मराठा समाजात तुमची प्रतिमा काय आणि आमच्या नजरेत काय, हे मी मराठा म्हणून बोलतोय. उगा तुम्हाला सहानुभूती नाही ना, कारण तुम्ही शिक्षण राज्यमंत्री असताना चांगलं काम केलेलं हे आम्हाला माहिती आहे. तुम्हाला बस आमच्याकडून बोलावं म्हणून नाही सांगत. तुमची प्रतिमा चांगली, तुम्ही मोग मांगावर घेऊ नका. तुमची प्रतिमा चांगली, तुम्ही मोग मांगावर घेऊ नका. माझा फक्त एवढी विनंती, तुम्हाला सल्ला सुद्धा नाही देऊ शकत मी तुम्हाला. हो, कारण बेचिराग त्यांना करायचा होता देवेंद्र फडणवीसांना. एकदा करायला लागली होती ती आंतरवालीच्या माध्यमातून हल्ला करू. आता दुसरून हल्ला घडून आणायचा आम्हाला मारायचं आणि महाराष्ट्र बेचिराग करायचं. त्यांचं काय झालं असतं त्यांना माहिती. सत्तेतून केंद्रापासून इथून संपली असते ती. तुम्ही माझ्या शब्दाचा गैरअर्थ करू नका. त्यांची इच्छा होती महाराष्ट्र पुन्हा एकदा बेचिराग झाला पाहिजे. चला धन्यवाद. आम्ही आमच्या पद्धतीनं लढायला सज्ज, जातीसाठी माझी जात सुद्धा खंबीर लढायला. आम्ही शांततेत लढणार, पण सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा आणि ओबीसीतूनच आरक्षण घ्या. चलो भाऊ, धन्यवाद. निपटून टाकू अशा भाषा तुम्ही केली असं देखील शेलार म्हणाले. मी शेलार साहेबांना आत्ताच सांगितलं. त्यांची प्रतिमा काय हे त्यांना माझ्या तोंडातून अपेक्षित नसतं. आम्ही तुम्हाला शिक्षण राज्यमंत्री होते तेव्हापासून ओळखतो. माणूस किती काम करणारा चांगला आहे आणि प्रतिमा काय. आणि मुंबई ठिकाणी अशी प्रतिमा असणं, त्याला धाडसी माणूस लागतो. त्यात तुम्ही आहे. तुमची प्रतिमा मराठ्यात चांगली. माझे सगळे वक्तव्य जे ते घडून आणतायत असे. हो, पण आम्ही ते वाचवलंय. राज्य वाचवायची जबाबदारी त्यांची. आम्ही नाही उद्याला माघारी फिरलो. हो, कारण जनता म्हणून राज्य शांत राहिला पाहिजे, शांत राहिलं नाही पाहिजे ही भूमिका आम्ही पार पाडली. कधीतरी स्वागत करायचं